हे बघा दात काढले नाहीत बरं का, कधी कधी माझ्यावरती ताव मारू शकतो. रत्नागिरीवरून ताजे ताजे मासे आलेले आहेत. साईज पाहू शकता किती फ्रेश आहे. नमस्कार मंडळी, पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला पुण्यातील सगळ्यात मोठे हॉटेल जे 3.5 एकरमध्ये पसरलेलं आहे त्या हॉटेलमध्ये घेऊन आलेले आहे, जे आहे दिव्य घाटात झेंडेवाडी येथे. तर हॉटेलचं नाव आहे हॉटेल गारवा. तर गारवामध्ये फक्त व्हेज नाही, फक्त नॉनव्हेज नाही, तर सी फूड, कॅफे हे सर्व इथे अवेलेबल आहे. आणि यांच्याकडे जेवणामध्ये एवढ्या व्हरायटीज आहेत ना, त्या मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवते. तर चला जाऊया आतमध्ये. तर मंडळी, हे आहे हॉटेल गारवा कॅफे. तर मंडळी, इथे तुम्हाला जर तुम्ही सासवड हडपसर रोडने ट्रॅव्हल करताय आणि एकदम लाईट स्नॅक्स काहीतरी खायचं, पोट भरून नाही जेवायचं, त्यासाठी तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे गारवा कॅफे. तर इथे तुम्हाला मेरेडियन आईस्क्रीम सोबतच पिझ्झा, बर्गर, मॉकटेल्स अशा असंख्य व्हरायटी चाखता येणार आहेत. तर इथे बोर्डवरती टुडे स्पेशल काय काय आहे त्यांनी सगळं मेन्शन केलेलं आहे. तर हे सगळं पॉपलेट फ्राय, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, 1 किलोचे रेट काय आहेत सगळं रेट इथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत. थँक्यू. तर इथे तुम्हाला प्रशस्त असं फॅमिली बार सेशन दिसेल. आणि अजून एक स्पेशालिटी म्हणजे इथे तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल किलोप्रमाणे तुम्हाला इथे फिश बनवून भेटतील आणि त्या किलोप्रमाणे फिशचा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. चला मी तुम्हाला सिटिंग दाखवते कशी आहे. चला ह्या त्यामुळे पाहू शकता, हा पण खूप छान असा डायनिंग सेक्शन आहे. आणि इथे थोड्या दिवसातच आपल्याला मस्त हवेशीर असं प्रशस्त अशी बैठक व्यवस्था इथं काम चालू आहे, ती पण लवकरच सुरू होत आहे. आतमध्ये जाऊया, आतमध्ये पण आहे. चला या. आपण आहे आता गारवाच्या स्टोर सेक्शनमध्ये. तर प्रत्येकाला हा प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सगळं मॅनेज कसं होतं, स्टोर नक्की असतं कसं. तर आज मी पहिल्यांदा यूट्यूबच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेस्टॉरंटचं स्टोर कसं आहे, कसं मॅनेजमेंट होतं ते सगळं दाखवते. आपल्यासोबत आता स्टोरचे मॅनेजर आहेत गारवा हॉटेलचं. सर तुमचं नाव? सर, पण एवढं सगळं हॉटेलला गारवाला खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा. मी पाहते बाहेर खूप छान निर्माचा असं देतात. तर एवढं सगळं स्टोर तुम्ही मॅनेज कसं? स्टोर मॅनेज आमचं सगळं शेड्यूल ठरलेलं आहे सकाळचं. चिकन वगैरे जे काय येतं ते सगळं फिक्स टायमिंगमध्ये येतं. वेटिंग वगैरे जे येते आणि जे काय ऑर्डर आमच्या आहेत सकाळच्या आम्हाला टोटल 8च्या आधी टोटल ऑर्डर आम्हाला पाठवायला लागतं. त्या हिशोबाने आम्ही ऑर्डर देतो आणि 1च्या आतमध्ये आपण टोटल ऑर्डर इथे येतं. आणि राहिला विषय फिशचा, तर फिश आम्ही जसं आमचं ऑर्डर असेल तसं डेली आम्ही फ्रेश आणूनच इथेच कटिंग करून कस्टमरला हे करतो. ओके, म्हणजे स्टोर आम्हाला फिश कसे स्टोर करतात ना ते पण मला पाहिजे, ते पण सांगा. इथे काय काय मला आणि तेल डबे आणि जे राईस जेवढे प्रकारचे आमच्याकडे आहेत टोटल सगळे राईस, तंदूर आटा आणि तेल हे टोटल तेवढ्यासाठी सेक्शन. आतमध्ये इथून सुरुवात केली तर इथे आमचे टोटल जेवढे काय माल परचेस आणि इश्यू होतो आमच्या पीसीवर इथून येऊन चेक करून खाली कागद काट्यावर तिकडे जातो. टोटल जेवढं इश्यू परचेस एंट्री करताना तिथून कम्प्युटरवर एंट्री केल्याशिवाय बाहेर जात नाही. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे आमच्याकडे डाळी वगैरे. प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत. जसं आता ह्याच्यात प्रत्येक डब्यावर नावं टाकून ठेवले, तूर डाळ, पोहा, खडीसाखर. जरी कोणी नसलं तरी ते येऊन स्वतः घेऊन जाऊ शकतात या हिशोबाने. त्यानंतर इकडे केलेले सॉस, जेवढे आमच्याकडे सॉस लागतात हॉटेलला प्रत्येक प्रकारचे सॉस ते डिपार्टमेंट केलेले आहे. हे सेक्शन आम्ही टोटल मसाल्यासाठी हे केलेले आहे. जेवढ्या प्रकारचे आमच्याकडे 10-12 प्रकारचे मसाले जेवढे येतात तेवढे आम्ही ते स्टोअर करून ठेवतो. त्याच्यानंतर पुढचं सेक्शन आहे इकडे अमूलचे जेवढे प्रोडक्ट आहेत, जे क्रीम वगैरे ते इकडे ह्या साईडला लावून ठेवतो. ओके, मी तिथं पाहते सर एक गोष्ट की इथे मसाले आहे ना सगळे ब्रँडेड टोटल सोहाना शिवाय आम्ही कुठलाच ब्रँड घेत नाही. हातात घेऊन पण चेक करू शकता, कोणतंच विदाउट ब्रँड काहीच येत नाही. अंबारीचे मसाले म्हणजे जे आपण घरी आपल्या किचन मध्ये जे आपल्याला प्रॉपर हवं असतं
आपण कसलंही कॉम्प्रोमाइज करत नाही आपल्या घरगुती जेवणात. तसंच आम्ही आमच्याकडे कसलंही कॉम्प्रोमाइज होत नाही. पापड पण जे येतात ते टोटल लिज्जतचेच असतात. पाहू शकतो तुम्ही, पापड लिज्जत पण पापड. लिज्जतच येतात, विदाउट ब्रँड काहीच येत नाही आपल्याकडे. म्हणजे अगदी व्यवस्थित ब्रँडेड मसाले इथे यूज केले जातात जेवणामध्ये. आणि आतमध्ये अजून भरपूर सेक्शन येतात म्हणजे ते बघायचे आपल्याला. तर इथे तुम्ही पाहू शकता व्हेजिटेबल्स प्रॉपर पद्धतीने इथे स्टोअर केलेले आहेत त्यांनी. सगळं अगदी फ्रेश आहे. इथून सुरू होतं आपला डीप फ्रीज एरिया. तर इथे असणार आहे थंडगार मस्त थंडी वाजती आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आताच मला सरांनी सांगितलं की रत्नागिरीवरून ताजे ताजे मासे आलेले आहेत. साईज पाहू शकता किती फ्रेश आहेत. वा, मस्त. तर मला पटकन कधी फिश खायला झालं लगेच बनलं पाहिजे ताजे ताजे मासे. आपण बघू शकता की आपण जे मासे फ्रेश आल्यानंतर कटिंग करून त्याला व्यवस्थित मॅग्नेट करून व्यवस्थित परत फ्रीजमध्ये आणून ठेवतो. जास्त वेळ काय आपण ठेवत नाही, जसं जसं लागतील तसं तसं. आपले पापलेट आपण बघू शकता सर्वांना आवडतो असा फ्रेश पापलेट आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यानंतर प्रॉन्स, त्यानंतर बोंबील आपण हे बघू शकता की पूर्ण त्याला मॅग्नेट करून व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून आपण ठेवलेले आहेत त्याला. त्यानंतर सुरमई हाफ डाऊन करून व्यवस्थित मसाले वगैरे लावून आपण फ्रेश रेडी करून ठेवलेले आहेत. त्यानंतर आपलं चिकन जे येतं रोजच्या रोज आपण रोज आल्यानंतर त्याला व्यवस्थित धुवून कटिंग करून व्यवस्थित स्टोरेजमध्ये ठेवतो. टेम्परेचर काय एवढी थंडी वाजते? टेम्परेचर म्हणजे इथे आतमध्ये थांबायचं कुणीच हे करत पॉसिबल. आता मला शरीराला सवय झाली त्यामुळे एवढं काय वाटत नाही. तुमच्यासाठी मी एवढा थंड सेक्शन मध्ये थांबलेले आहे. व्हिडिओ शेअर करा. तर मंडळी, हा आहे गारवाचा प्रशस्त असा पार्टी हॉल. इथे जवळपास 500 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. तुम्ही तुमचे स्पेशल इव्हेंट्स इथे सेलिब्रेट. पुढच्या नवीन वर्षामध्ये इथे नवीन बांधकामाचं काम चालू आहे. त्याच्यावर तुम्ही नेक्स्ट इयर येसाल तेव्हा तुम्ही ह्या प्रशस्त अशा नवीन बांधकामामध्ये बसून जेवणाचा सुंदर असा आस्वाद घेऊ शकता हॉटेल गारवामध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांसाठी सुद्धा छोटं गार्डन एरिया आहे. इथे लहान मुलं ऑलरेडी खेळण्याचा आनंद घेत आहेत. सी, तर तुमच्या मुलांसाठी हे डेस्टिनेशन परफेक्ट आहे. मस्त जेवणाचा आस्वाद घेता घेता लहान मुलांची खेळायची सोय सुद्धा होऊन जाते. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता मी फिरून फिरून दमले, पण ह्यांचं रेस्टोरेंट काही संपलेलं नाहीये. बरं, पकडू कमी हातात? काटे का नाही ना? नहीं, मैं ऐसे काट लेगा, यहाँ से पकड़ना पीछे. हाँ, और काटा तो वहाँ से कैसे ऐसे. ओके ओके. आई मला भीती वाटती. त्यांनी हे बघा दात काढले नाहीत बरं का. कधी कधी माझ्यावरती ताव मारू शकतो. हे आहे गारवाचं तिसरं किचन. कॅन यू गेस किती किचन आहे तिथं, किती बैठक व्यवस्था आहे? मी पाहून पाहून नमले. आता चला या, इथं मस्तपैकी गरमागरम रस्ते बनलेले आहेत. तुम्हाला एक एक करून दाखवते. तर हा आहे पांढरा रस्सा, आपला कोल्हापूरचा स्पेशल पांढरा रस्सा. इथे राईस आहे इंद्रायणी. त्यानंतर इथं आहे आपला तांबडा रस्सा. वा, गरमागरम तांबडा रस्सा. इथे आहे आळणी पाणी, जे जवळपास संपलेलं आहे. तर मंडळी, इथे मस्तपैकी ओले बोंबील फ्राय होतात. हे आहे बिर्याणी. तर मंडळी, हे पहा रत्नागिरीहून आलेले ताजी ताजी सुरमई. तर ह्याचं मेकिंग कसं आहे ते मी तुम्हाला लवकरच दाखवते. आणि हा, गारवा हॉटेलमध्येही तुम्हाला किलोप्रमाणे तवा फ्राय, रवा फ्राय आणि मालवणी करीमध्ये बनवून भेटणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही सुरमईची कशा प्रकारे क्रॉसमध्ये कटिंग चालू आहे. क्रॉस कट मारलेला आहे त्यांनी. फिश कट करून झालेत. आता आपण इथे किलोप्रमाणे मोजणार आहे. झाली का? तर झालेले आहे 1 किलो मासे. चला आता मस्त ह्याला प्रिपेअर कसे करतात ते बघूया. मंडळी, आता मस्तपैकी आपलं जेवण आलेलं आहे. तर जेवणामध्ये तर तुम्ही पाहू शकता किलोप्रमाणे मी फिश घेतले होते, तवा फ्राय आणि रवा फ्राय.
त्यानंतर तिथे खेकडा फ्रायसुद्धा आहे. इकडे हे बघा, ही मी एक स्पेशल डिश मागवली आहे. ही स्पेशल तुम्हाला दाखवण्यासाठी की लहान मुलांसाठी आहे, जी तिखट नसते, अजिबात स्पायसी नसते. त्यानंतर इथं आहे चिकन थाळी. ह्या थाळीमध्ये आहे चपाती, सुकट, अंडा फ्राय, चिकन फ्राय, तांबडा रस्सा आणि रस्सा, कोशिंबीर आणि राईससुद्धा आहे. तुम्ही नंतर घेईल. आणि ही पण सेम थाळी आहे. आणि माझ्यासोबत माझी एक फ्रेंडसुद्धा आलेली आहे, तर ती आज व्हेज खाणार आहे, म्हणजे व्हेजिटेरियन आहे. सो व्हेजमध्ये काय काय? ओके, सो तिने घेतली आहे व्हेज चिंगारी आणि प्लेन रोटी. कशी वाटली टेस्ट? मस्त. मस्त आवडली. मस्त. ओके, आता मी तुम्हाला खाऊन दाखवते टेस्ट कशी आहे. ओके, सगळ्यात आधी मी माझं फेवरेट फिश फ्राय खाते. वाव, अगदी ताजे मासे जे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलेच आहेत, त्यामुळे टेस्ट कशी आहे ना हे सांगायची सुद्धा गरज नाही आहे. रवा फ्राय तो ऑल टाईम फेवरेट आहे माझा. हे आहे आपलं तवा फ्राय. वाव, हे स्पायसीमध्ये लागतं आहे. नन तिखट फिश फ्राय हवं आहे ना, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आता मी बाजरीची भाकरी घेतली, कारण मला भाकरी खूप जास्त आवडते जेव्हा नॉनव्हेज असतं. तर आपण रस्स्यामध्ये बुडूया, टेस्ट बघूया. चिकन फ्राय मस्त असं लेग पीस आहे माझ्या हातात. मसाले खूप जबरदस्त आहे यार यांचे, एकदम परफेक्ट. आणि पाणी, हां मस्त, खूपच भारी आहे चिकन थाळीची टेस्ट. तर इथे आपण आता खेकडा आहे, खेकडा बघूया ट्राय करून. खेकडा असं थोडं तोडून घेतला आहे. तर क्रॅब कटर पण त्यांनी इथं दिलं होतं. खेकडा आणि छानपैकी ताव मारूया. सोपं पडतं आणि खायला. तुटलेलं आहे हे बघा. जेवण एकदम फर्स्ट क्लास, एक नंबर जेवण आहे. खूप छान.